मित्रांनो, मी सुरेश मोरे टिळकीकर, बळीराजा 4488 यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या लोहा म्हैस बाजारमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी बाजारचे आजचे काय लाईव्ह बाजारभाव आहेत, म्हशी आणि कशा पद्धतीने बाजार भरला आहे या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन येऊया, जाणून घेऊया. तसंच या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्याशी संवाद साधून जे लांबलेला पाऊस आहे आणि शेतकऱ्याच्या आता काय अडचणी चालू होतात, चाऱ्याचे आहे या पाण्यामुळं पिकं वाळून चलेत, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याची विजबूत करू. मामा, कोणतं गाव? निळा. मित्रांनो, हे निळेकर भारसावडा. मामा, गाव उरकळस. इंद्रजित माझ्या सोबत आले, गाव टिळकीमधून. चला मित्रांनो, याची सविस्तर मुलाखत जाणून. मामा, नाव काय तुमचं? गेलत्या की जत्रेला यावर्षी? जाऊन आल्या? किती दिवस होत्या? किती दिवस होत्या? तिथंच हिटोबापाशी लढत बसा पाणी पाड म्हणून. इकडे काय होतं होय? हा, पाणीच घेऊन यायचं. तिकडे लय पडालंय पाणी. होय मामा, पाणी तिकडे लय पडालंय की पंढरपूरला? हा, भरपूर आहे पाणी. आता कमी झालंय, पण आपल्यापेक्षा जास्त तिकडे पाऊस आहे. बर, काय पाणी परिस्थिती इकडे आल्यावर? करमत नसेल तिकडे, जा डबल जा की. मामा, काय काय आहे शेतात? ऊस आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे. बर, आता कोण्या कोण्या पिकाला पाण्याची गरज आहे? वरल्या पावसाच्या सगळ्यात पाण्याची गरज आहे. सगळ्यालाच पाण्याची गरज आहे. किती आहे जमीन? 15 एकर आहे. सगळं आता पावसाच्या पाण्यावर डिपेंड आहे. मामा, किती दिवस तड धरेल तुमचं पीक आता? 15 दिवस. 15 दिवस धरेल सोयाबीन. बरं, जमीन चांगली आहे. मामा, चारा कसं काय आहे की नाही तुमच्याकडे? चाऱ्या सोय आहे? जनावर किती आहेत? 5-6 तर सगळ्या जनावराला चारा पुरी होते, पाणी पडणार गेलं तरी? चालते. जनावर सांगतोय काय बाबा, मोठे माणसं हाते. पाणी कसं काय? पाणी तर नाही, आता पिकं वाळून चले गेले, वाळून पाळी घातली 2-3 एकरला. 2-3 एकरला पाळी घातली. कोणतं गाव? निळा. हो, जरा हलकी सरड भरड जमीन आहे. हा, त्याच्यामुळे 2-3 एकर सोयाबीन मोड्या की काय? कोणतं मोड्या? सोयाबीन मोड 2 एकर भर कापूस. कापूस एकर भर, 2 एकर सोयाबीन मोडून टाकलं. आता काय पेरायचे? आता काय फिरावं? टाळक्यात पेरा, आता पाणी पड्यावर. आता हा, किती आहे जमीन? जमीन आहे 5 एकर. 5 एकर जमीन आहे, 3 एकर मोडून टाकलं. किती खर्च गेला तुमचा 3 एकरला? 3 एकरला गेला 30-35 हजार रुपये गेले. 30-35 हजार रुपये मोकळे खर्चलेले बुडाले. हो, सगळे बुडाले पैसे. चेक केले. आता डबा नाही, आपल्याला काय देणं होते मामा? ते देवानं द्यावं लागते. वय व इथलं तिथलं इथं काढावं लागते. वय म्हशी आणल्यात बाजारात, कोणी घेईना म्हशी. हो, मग आता उघड पड्यावर सगळ्याला ढोरायला चाऱ्याची टंचाई आहे. हो, कोणतं गाव? सावरगाव. कुठलं? पाचा पिरा, सावरगाव. किती वेळा नाही म्हैस? दुसऱ्याने. किती दिवस राहिलेत? 8 दिवस. पहिलं काय दूध पिळे? 4 लिटर टाइमला 4 लिटर. वासरू पिऊन? हा, वासराला सोडून 4 लिटर पिळे. काय किंमत सांगायला? 1,05,000 सांगायला. केवढ्याला मागितली? 80 पुसरक मागायला. मग लाखाला काही एक ना 80-85 भोवताल देऊन टाका. होय की नाही? 90 म्हणत बसू नका. खरं सांगायला गावरान ढोरात. मामा, चाऱ्याची काय सोय आहे? किती ढोरात? 2 म्हशी आहेत. आता चाऱ्या सोय आहे की? चाऱ्या सोय आहे की? मामा, शेतात किती रान आहे तुम्हाला? 5 एकर. काय काय पेरले? सगळा 5 एकर कापूस लावून टाकलाय. पीक चांगलं आहे. आता सध्या आहे. बरं, पाणी नसल्यावर किती दिवस टिकल? आता महिनाभर टिकते का? ठिबकवर आहे? नाही, कापूस पुरा ठिबकवर आहे का? महिनाभर कसा टिकल? हो, वावराच्या बाहेर निघालय. पहिल्या भोगळा बिगळा बुजल्या, जमिनीत भरपूर वल आहे. हा, पाळ्या गिळ्या घातल्या. ठीक आहे.
चालतं. मग इथं कसं मी म्हणाल तसं देता की 90च्या भोवतात दे ना ते मुलगा आणल्या सगळं लेकीच होय नातू आहे बरं. कोणतं गाव आहे रे? उस्मानगर होय. तुझी शाळा नाही आज? उग कसं आणायचं हो शाळेतल्या लेकराला आणत नाही बाजारात. खरं होय की नाही? होय हो. हा आपले हे हालात पाणी पडलं तर हे कापसावर भरोसा नाही. खळं करून घरला येईल किंवा म्हणून त्याला तर शाळा शिकू द्या की हो. हा खरं होय की नाही? हा शेती करावी कोणाची आता मानसिकता राहील नाही. खरं खोटं होय. प्रचंड नैराश आहे आता. निसर्गाचा असा अनिश्चितपणा आहे त्याच्यामुळं लोकांचं असा जीव लागणार आला आता कुठं. हा पैसे घालून हा शेतीला खाली बरोबर आहे. रोज मेहनत घेऊन बी काही खरं नाही. राम 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 राम. तुमचं गाव कोणतं? इथली लोह्याचे. तुम्हाला वावर पेरायची गरज नाही? पेरलेत. कुठं आहे रान तुमचं? इथंच आहे बाजूला. मामा डबल पेरावं लागते. आताच एक जण म्हणलं 2-3 एकर मोडा आहे कापूस म्हणून. 2 एकर सोयाबीन 1 एकर कापूस मोडा म्हणले. मोडातला हा नाही लागवणी झाल्यात उगवणी झाल्या नाही तेवढ्या. आणि काही ठिकाणी आता आमच्या गावामध्ये मोड मरून चालले जळून चालले. पाणी नाही त्याच्यामुळे अर्ध राहिले अर्ध मेले. हा बघा बघा बरं तुमचा अर्धा शिवार चांगला आहे पेरलाय आणि अर्धा शिवार पेरायचा तसाच राहिला. हा मग काय काय शेतात? आता हळद आहे कापूस हळद मूड दे ना तुम्ही. ठिबक बिबक असेल कापूस हळद ठिबक. बर. कापूस हळद ठिबक वर आहे. सोयाबीन जाते. चालते. हा कोकर्णी देव कुठे येते? राणी सावरगाव पाशी. काय सांगायला किंमत? 1,10,000 गावरांमध्ये आहे. घरचे होय शेतकरी. बर मामा पहिलं पिळे येईल तुम्ही किती लिटर? टाईम 2 टाईमचं 10 लिटर 5-5 लिटर चाललेली आहे. वडाभर म्हैस पुढे गावरांमध्ये म्हैस आहे मित्रांनो. 5 लिटर पिळे म्हणाले तिला. एकदा किंमत सांगाले. किती दिवस राहिलेत भैया? 8 दिवस राहिलेत पक्के. थोडा वात आहे का पायाला? उभं राहिल्या जागी हा येऊ द्या इकडे. मागली कोण? केवढ्याला? 85-87. काय अपेक्षा आहे? 95ची आहे. त्याच्या कमी नाही? 90च्या मध्ये काही? अहो बघा द्या मोकळं व्हा. होत असलं सौदा 2 गोष्टी तर देऊन घ्या मोकळं करून. वय हा गिराक भोवतालच आहे तुमच्या. लय दूर जायची गरज नाही. म्हैस दुधाची असल्यामुळं. वय हा हा सांगा मोबाईल नंबर. 9370 5828 50. किती वेळ आहे आता? दुसऱ्या नाही. 5 लिटरची घ्या. पहिल्यावरून 5 दिले वासराला पिऊन. वासरासहित 5 दिले. 4 लिटर मोकळे निघालं समजा. गाव कोणतं म्हणलं? कोकर्णी देव. मग पावसाची परिस्थिती कशी आहे? बरं पिकं चांगले आहेत काय तुमचे? सुकालेत आता. अजून किती दिवस पाणी पडणार गेलं तर हे होईल. तसं तर 17-18ला पाऊस सांगितला आहे. पण सांगलेल्या तारखेला पड नाही चलाय पाऊस. तसं जर 20 तारखेपर्यंत लेट झालं तर काही काही शेतकरी मोडावं लागायला म्हणाले. तर काही ना मोडलंय बी. तशी काही परिस्थिती येईल का? येते. काहीतरी 10% नुकसान होते. 70-80% येते. पिकाचं बाळसं मोड आहे आता. खरं खोटं आहे मग? पिकाचं बाळसं मोड आहे. हळदीला काही रोग आला नाही पण कापसाचं सोयाबीनचं बाळसं मोड आहे आता. येवा तसं येईना. आज 10% नुकसानीत गेलेत पिकं. कशात? त्याला सांगलो की मी देऊन टाका म्हणून. मागा घ्या रुपये द्या. हा मी म्हणालो की भाऊ चालत गिरायक आहे तेव्हाच कळते. ए नाही मग सौदा होय ना. सौदा होय ना. ध्यान लावा पक्क म्हशीला. हो मागल्या तर ते बाबा काही लय दूर ठेवला काय तुम्हाला? ते बाबा लय दूर ठेवला नाही. मोल करून घ्या म्हैस लाभती. घेऊन घ्या. 80,000ला मागाले. 95ला देऊत म्हणून त्याने सांगितले मित्रांनो.
मी किती म्हणा आम्हाला काय म्हशीची कासोटाची पद्धत हे ते चांगले आहे. म्हशीची कासाची पोझिशन चांगली आहे. तुम्ही मोकळं बोलल्या हो, त्या घेणाऱ्यानं मन मोकळं करा जरा असं थोडं. रुपये हा उभं कर. दाताला कशी आहे? दात तुला काय दात माहित नाही का किती झाली ते? पाचोटीची होय तुमची होय? काय सांगायला काय सांगायला तर लय होतात की भैया हिला कमी रमी करून दे ना. पहिला रो आहे. किती दिवस राहिलेत? 10 दिवस राहिलेत. शेतकरी हा तुम्ही बरं. घरी पाळलेली वगार होय? घरी जन्मलेली आणि दात अजून बघले नाही. गिरायक विचारते म्हणून म्हणाल 4 दात आहे का? राजा राजा सांगा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सांगा. गिराईक वाटला मोबाईल नंबर सांगा. नंबर करणार तुम्ही सांगा कुठे गेली? बाचोटी घरी आहे की सांगायचं नंबर सांगायचं काय नाही. यायला फक्त पैसे घ्यायचं कळते बाकी काय कळणार. इकडे या जवळ 84 59 77 61 63 त्याच्यानं सौदा होईना. तुम्ही इकून द्या त्याला. गेले बार काय बंद करा. सावळेश्वर काय किंमत सांगायला? हिचे किती इकायचे की काय की आता एवढा भाव सांगल्यावर 95,000 दाताला 6 दात आहे. दुधाची काय गॅरंटी? 4 लिटरची गॅरंटी. बघून घ्या मित्रांनो, कमरे इतकी म्हैस आहे. 4 लिटरची गॅरंटी म्हणाली. मामा दूध दिल्यावर पैसे? दूध दिल्यावर पैसे 95,000 सांगाले. आज मागली कोण? केवढ्याला? 80ला मागितली. मायला खरं वाटणं आलं हो तुमचं? हा नाही खरंच खरं वाटणं आलं. या म्हशीला 80 बकळ लागली की. सांगा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सांगा. मोबाईलचा नंबर आता कसा घ्या मला काढता येईल. यायचा आहे सांगा तुम्ही तसा. 84 59 59 77 61 63 या दोघांच्या एकूण पैसे घेऊन जा तुम्ही. राम 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 राम. दगड सांगेकर हे आमचे जुने दोस्त होत मित्रांनो. बघून घ्या दाजी काय लढवायची कोणती निवडणूक? कोणती? ग्रामपंचायत लढवायची. इतर राम राम घालून काय आम्हाला होय? आमचं काही मैदान नाही काही नाही तुमच्या ग्रामपंचायतला. लय जोरात घालायला राम राम होय की नाही? दगड सांगे पाणी परिस्थिती कशी आहे तुमच्या गावात? आता पाऊस वाळून चले हा? काय काय पेरलंय शेतात? सगळंच आहे. हळद आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे. सोयाबीन आहे. एक जण शेतकरी आता मला 2-3 एकर मोडून टाकले. मला 1 एकर कापूस 2 एकर सोयाबीन मोडून टाकले. सध्या काही मोडायसारखं नाही. 2 पाळ्या फिरल्या. तर किती दिवस तड धरेल तुमच्या वावरात पीक? आता 15 दिवस धरेल. पाणी नसल्यावर का पहिला पाऊस जास्त झालाय? मामा कोणा गावचं? सोनमाजरी संघाला द्यायच्या. मामा तुम्हाला 12 हमेश बघतो बाजारामध्ये नियमित. हा सावकार होत काय म्हणतात? नाव काय मामा? नाव तेजाराम गंगाधर आप्पा सोनमांजरी जायफळे रायफळे. बरं बरं मामा किती आहे वय तुमचं? हा 84 वर्ष वय आहे. आता काठीचा याचा त्याचा आधार न घेता कणकण चलता. डोळे चांगले आहेत मामा. दातही चांगले दिसाले आहेत. हा मामा किती आहे जमीन? 40 एकर आहे तुम्हाला. 5 पोरामध्ये 40 एकर आहे. सगळे एका जागी आहेत.
ज्याचे त्याला दिलंय 8 एकर आली सगळ्याला. तुम्हाला काय ठेवली की तुम्हाला आपल्या काय करायचं खूप पोराय सांगत राहायचं कोण्या बी 4-4 महिने आहे की ना. हां तर मग आता हे गावाकडे येणं जाणं करता की लयातच राहता. बरं तर 4 घरं आहात. मामला लय मोठा दिसायला आहे तुमचा पसारा. बरं शेताकडे काय काय आहे जाता की नाही. हां सोयाबीन कापूस आहे. मग आता पावसाची गरज आहे की काही जरासं पाणीच नाही. अर्धाडा आहे म्हणून पेरलंय. किती दिवस ठेवावं बी घरात म्हणून पेरून टाकलंय. पेरायला जेमतेम वल होती निघाले की नाही. निघाले हा भुईतच मरून चलय. तापले हा जमीन तपून आहे मोड निघालेला वाळून चला. मामा 2-4 दिवसात मोडायसारखी परिस्थिती होते काय. मोडासारखीच आहे. हळद बी महिना दीड महिना झाला एक थेंब नाही पाण्याचा. एकही धापी कोंबही निघाला नाही. हळदीचा कोचा होऊन गेला. चालते तुमची एक आता पोरायची परिस्थिती बरं आहे म्हणून डबल पेरायची क्षमता आहे तुमच्यापाशी. काय तर करू वावर बघा हे जुनी मानसिकता आहे. वावर काळ ठेवतात काय म्हणायचं होय. बरोबर आहे खरं आहे मामा. मड पडलं तर पेरीत असतात टाच तोडून असं म्हण आहे. बरं खरं होय खोटं होय. तर या परिस्थितीत शेतकरी अजून नैराश्य नाही हाय. त्याचं दुःख त्याच्या मनाला माहीत बिचाऱ्या जीवाला माहीत. पण दादी असं वाकी तुम्ही का हटकून कराले असं. मामा तुमचं गाव कोणतं. अलीकडे जवळ जरा आवाज मोठा काढा. जवळा कुठला जवळा. देशमुख जवळा सोनखेडच्या. हा वरला कोण. मामा किती आहे रान तुम्हाला. 17 एकर रान आहे. टोटल पेरणी झाली. काय काय केलं शेतात. सोयाबीन कापूस हळद. तुम्ही आता बागायतदार आहात. तुमचं 4-8 वागती पिकाचं गंगेच्या कडाला असल्यामुळे काय दुसरे समजे राहणं कुठून भिजणार. सगळं वावर काय भिजून आपण हळद ऊस भिजते. पाणी जास्त आहे. हा पाणी पाऊस जास्त आहे पहिला पाणी जास्त आहे. आणि जमीन आहे मोठी आहे. तग धरणारी जमीन आहे तुमची. गंगेच्या कडचं पाणी आजही पडलं तर नुकसान नाही आणि पडणं गेलं तरी नाही. 2-4 रोज तुमचं वागते. पाणी पाहिजे. बर ढोरा वासर चारे हे बरं मग ढोराला चारी कमी पडाली. हा चालते ठीक. येऊ द्या इकडे. काय चाललेली आहे दुधाला पहिलं. पुरामध्ये वगार आहे मित्रांनो बघून घ्या. दाताला दाताला 4 4 दात. किती चाललेली आहे पहिलं दुधाला. 4 चाललेली आहे. 4 चाललेली आहे. किंमत किंमत 21. 21 सांगायला. मागितली कोणा मागितली केवढ्याला. 95 ला मागाले. बघून घ्या. किती दिवस राहिलेत. 8 दिवस राहिले. म्हैस गरीब आहे. घरची होय की व्यापाराची होय. व्यापारची होय. बरं कमी रमी करून देणार. ते विचाराले तेवढ्या तिकडे. सांगा मोबाईल नंबर. 91 56 71 13 37. चॅनलच्या माध्यमातून गिराईक आलं तर कमी रमी करून द्यायची. काय होईल फायनल त्याच्या. फायनल 1 एकदा त्याच्या कमी नाही. कमी जास्त होईल. गिराईक आल्यापरी जमून देणार वापस नाही. वापस करून देणार नाही. बरं चालते ठीक आहे. आता दुधासाठी पैसे ठेवता की 4 लिटरची गॅरंटी झाल्या. व्यापाऱ्यावर कोणी पैसे ठेवलं तर भरोसा करतात व्यापाऱ्यावर. खरं आहे की नाही मग. खरं आहे तुमचं. हा ठेवता की 10-5 हजार माग दुधासाठी. कोणी आलं तर ठेवू. हा गिरायकाला आल्यावर आल्यावर ठेवू. सौदा झाल्यावर ठेवणार. चालते. मामा कोणतं गाव तुमचं. धर्मापुरी. हे गंगाधर शक्तिमाचं गाव. गंगाधर व्यापाऱ्याचं गाव धर्मापुरी. बरं मामा तुमचं कोणतं गाव आहे. भेंडेगाव. उभं राहा की. हो भेंडेगावकर बोला की चॅनलवर. किती आहे जमीन तुम्हाला. चॅनल युट्यूबवर आले तर मी टीव्हीवर येतात. सांगा जमीन किती आहे. 10 एकर. काय काय पेरले शेतात. सोयाबीन पेरले. राम 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 राम. या समोर हे आमचे बाजूने होऊन राम राम घालू नका. मध्ये येत राहा. कोणतं गाव तुमचं. धर्मापुरीचेच. हा बापले कधी दिसायला तुम्ही दोघं. हा दोस्ताचं पोरग आहे. बरं बरं मामा 10 एकर मध्ये सगळं सोयाबीनच आहे. कापूस आणि सोयाबीन आहे. पाणी किती दिवस झालं नाही. आज मंगळवार आहे का. हा मंगळवार. 16 दिवस आहे पाणी नाही. तर पहिलं पेरलं होतं तेव्हा भरपूर वल होती का. वल भरपूर होती. पेरलंय उगवलंय. तर आता काही मोड हात जीवन ती काय आता मर लागली का जळून चलेत. आमच्या इथे तसंच झालं म्हणून जमीन सरळ भरत आहे.
हा. मग आता जनावर आहात की नाही आता चाऱ्या सोय हाय थोडाफार महिन्या 15 15 दिवसात आहे त्याच्यावर नाही अरे वड की पुढे माणसं मारतोस का बरं आहेस बापू होय की धर्मापुरीकडे या तुम्ही पुढे किती आहे रान तुम्हाला मला 7 एकर आहे 7 एकर आहे काय काय पेरल्या सोयाबीन कापूस सोयाबीन कापूस पेरले पिवळा पेरला माळावर माळावर पिवळा पेरल्या पिवळा येते तुमचा कसा आहे? पिवळ्याला पाणी कमी लागते इथे धूळ पेरणी केला धूळ पेरणी केले निघून पडले 2 मोठी पाणी पडले बर त्याला काय आता बघायचं कापसाचं आणि याचं कसं आहे कापसाचं आणि सोयाबीनचं 2 फवारण्या केला आता पाणी पाहिजेच लगे लगे हा लगे पाणी पाहिजे मामा 4 रोज पडणार गेल तर काही होय ना काही होईना त्याला नाही नाही काही काही ठिकाणी जमिनीतच मोड मरून चालाय तशी मर लागली काय तुमच्या नाही लागली मर काय रानला काही रानाला लाग मुंडक्या मुंडी टाकून हा मुठी टाकून वाळून चले वाळून चले वाळून चले वाळून चले गेले मामा किती दिवस तक धरेल पाणी पडणार गेल तर 4 रोज होते बघा साहेब 4 रोजाच्या बाद मग अजून वाळून जाते एक जण शेतकरी भेटला 3 एकर रान मोडलंय म्हणजे वखरून टाकलं नाही, बरोबर आहे 1 एकर कापूस 2 एकर सोयाबीन 35-40 हजार खर्च झाला पाण्यात बुडाला म्हणलं बुडाला 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 मामा तसं तुमचा 7 एकरला किती झाला खर्च मला 10-12 हजार रुपये झाले एकरी एकरी 7 एकरला 70-80 हजार रुपये खर्च आले 50-60 तर निर्मळ गेले साहेब निर्मळ गेलेत 50-60 हजार खता बिया सगळे हो चालते पाणी पडलं तर जगता नाही तर काही खरं नाही तर काही खरं नाही डबल हा काय म्हणा नाही 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 त्याने लय उन्हाळे पावसाळे बघले पेंड्रेल काय तसलं सांगू नका त्याला ते त्याचा काय नाही हो मामा नाही रास होऊ नका तेवढं काय चेक नाही केलं तरी आपण भिना हा भियात नाही हिंमत हारायची नाही काय देणारा देव आहे माफ कर पोसायचं आणि वाचायचं आणि मारायचं त्याच्या हातात आहे ते आपल्या का हातात होय हो तेवढं खचायचं नाही भिना 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 शेतकऱ्याचं दरवर्षीच होय हे. हो आहे. खरं कुठं होय? आहे, खरं. ये ना तर पुढे येईल सुगी हा हो बरोबर आहे बरोबर आहे. राईट कोण्या गावचे हा वडकी पलीकडे काय दिलंय ना वगार दिली किती वेळ नाही दुसऱ्या नाही काय किंमत आहे याची 95 काय दुधाची गॅरंटी 4 चीच गॅरंटी आहे कशाला काय वगार शाळेत जाय ना कोण्या वर्गालास 12वीला 12वीचं तर वर्ष अवघड राहते आणि तू अशा म्हशी घेऊन हिंडू लागला काही जमाल कोणा संग आलास एकटा दोन्ही कामं चालू आहेत व्यापार बी शाळा बी सगळंच होय नाही जरा 12वीचं तेवढं व्यापार कमी कर बापाला करू दे बापा हात की हां बापूला भाऊला करू दे तू जरा 12वीचं वर्ष अभ्यास कर आता तब्येत बिबत बरी दिसाली जरा कुठं लागलास तर मिलिटरी जायचं उगं पोलीसमध्ये जायचं होय की नाही मामा दूध पित जाय म्हशीचं तू पितोस की नाही हा शरीर दिसायला दूध पिल्यासारखं सांग मोबाईल नंबर 7276 39 23 38 अडीच द्याली चिक बरं मागली कोण केवढ्याला 70-72ला मागाली कधीपासून विकतोस म्हशी आजच आला बरं त्या भरोशावर वाटलं म्हैस घरच्या आहे ना माहीत आहे व्यवहारात पक्का आहे म्हणून आहे की नाही हा घरच्याला विश्वास हा कस देतोस आता 72ला मागल्यावर 80 पर्यंत द्यायचे खरं सांगायला जायचं तुला अजून आज पेता आलं नाही आडवती बोलायचा होय हो हा होय की नाही मन मोकळा आहे तुला निर्मळपणानं सांगायला चालेल काय वगार आहे की आल्या बर नावंद्याची वाडी बर दोघं बी एकाच गावची एकाच घरची चुलते पुतणी हा पाणी पाऊस कसा आहे पाणी नाही किती दिवस झालं नाही 15 दिवस झालं नाही काय काय पेरले शेतात कापूस मिरची लावल्या किती एकर लावली 2000 बुड किती रानात बसले 20 गुंठ्यात मिरची आहे बाकी कापूस सोयाबीन आहे मामा आता कोणतं पीक धोक्यात आहे वावरातलं तुमचं आज मी नाही हो म्हणजे आता पाणी नसल्यामुळं कुठलं पीक धोक्यात आहे कापूसच आहे सोयाबीन नाही कापसाची मोडं मरून आता 4 रोज पाणी पडणार गेल्यावर काय मोडायची परिस्थिती आहे पाळ्या घालून डबल दुसऱ्या सुगीला तयार बरं मामा काय वय आहे तुमचं 60 वर्ष असे किती उन्हाळे पावसाळे बघल्या 10 वर्ष झालं सुखी जीवन झालं तर तुमचं जरासं इमाय भेटू लागला अनुदानही भेटू लागलं वावरही पिकू लागले कमी रमी का होईना पण असली हानी झाली नाही
या वर्षी ज्याला आता बाळसं मोडून गेलं पिकाचं, आता मन लागणार आले वावरात, बाजारला घ्यायला आल्या इकाय आल्या की उगं बघावं म्हणून काय, आणि घरी जीव लागणार आलाय चला बाजारला. असलंच होय. काय नाव तुमचं? गंगाधरराव केंद्रे. चालतं ठीक आहे. मामा तुमचं गाव? डिग्रस. थोडासा महाग आहे, वलसावला ओळखे ना आलेत माणसं जरा. डिग्रस कुठलं? बंजारा डिग्रस पालम तालुका. काय काय आहे शेतामध्ये? सोयाबीन कापूस आहे. तुमच्या भागात पाणी कसं आहे? आणि असं सारखा मामा पेरताळी होती भरपूर वल की जेमतेम ओलीवर पेरल्या, जेमतेमवर पेरल्या आणि पेरलं तेव्हापासून पाणी नाही. सोयाबीन काय काय जागी मामा निघालेला मोड मोडून चलाय. तसलंच होय की हाय परिस्थिती चांगली तसलीच आहे. तुम्हाला किती जमीन आहे? 6 एकर. मामा तुम्हाला? 10-15 एकर आहे. मामा कापूस लई राहते तुमच्या इकडं. किती बॅग आता? पाड्या मिळ्या पड्यात शेतात मन लागणार आलंय. हा बघून घ्या. खरं होय की शेतात लागणार आलाय जीव. आता 2 दळावर आहे, कुठं मोडावं लागते की 17-18ला पाणी पडलं तर काही पण असतं की अजून चुके भरावं लागतात. मामा किती बॅग आहे कापूस? 9 बॅगमध्ये 2-3 बॅग तरी चुक्यावर बसतात. हा मोडं मरून गेल्यामुळं 3 बॅगायचा अजून नवीन खर्च आहे. समजा तुम्हाला 4 रोजात पाणी पडलं तर, आणि पण नाही गेलं तर सगळंच मोडावं लागते. मामा रबीला कुठलं पीक घेता? रब्याला कोणते पिकं घेतात जास्त? टाळकी मोठी ज्वारी. आणि टाळकीशिवाय पर्याय नाही. असलं सालमान हाय. तुम्ही आता हे जर मोडायची वेळ आली तर मामा टाळकीच पेरा. हा चारा तर होईल, दाणे तर होईल, ना काहीतरी होईल. आणि टाळक्याला लई वल लागणार, पाणी लागणार. खरं खोटं होय? ठीक आहे. शेकापूरची होय. किती व्यान आहे? बघून घ्या. मोठ्या मापामध्ये मुरा म्हैस आलेली आहे मित्रांनो. 3ऱ्यानं आहे. कधी जणली ए भया? कधी खाली झाली? 3:30 वाजता. काय दिलंय? वगार आहे. काय सांगायला किंमत? 1,50,000 सांगायला. दुधाला काय चाललेली आहे? हां 6 लिटर टाइमला पिळलेली आहे म्हणजे दिवसाला 12 लिटर. मागली की नाही कोणा? केवढ्याला? 1,27,000ला मागितली. मग आता काय अपेक्षा आहे? फायनल 1,35,000. त्याच्या कमी नाही. सांगा मोबाईल नंबर. 8530 95 0192. चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईक आलं तर 1,35,000ला द्यायची. त्याच्या कमी नाही. मामा कोणतं गाव? हा पोकर भोशीचे. हा वड बर भया पुढे. चांगले आहे, मोठे आहे मस्त. भया कमी रमी करून द्या. सडाची चालते. ठीक आहे. सडा फिडायची सगळी गॅरंटी. आता काय भांड्या झाली?